मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे। शिवडीमधल्या 3 प्रभागांवरून अडलेल्या जागा वाटपाची चर्चा ही पूर्ण झाली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवडीतील 2 जागा ठाकरेंच्या सेनेला तर 1 जागा मनसेला मिळेल अशी माहिती सूत्रांकडून कळते आहे। तर भांडूपच्या वॉर्ड क्रमांक 114 वरून शिवसेना ठाकरे आणि मनसेमध्ये रस्सीखेच सुरू आहे अशी ही माहिती आहे। ज्या ठिकाणी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांना जागा हव्या तिथे रस्सीखेच सुरू आहे आणि तिथे पेच निर्माण झाले। तो पेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंकडून सोडवला जातो आणि लवकरच युतीची घोषणा होणार आहे। दरम्यान काही वेळापूर्वी संजय राऊतांनी शिवतीर्थवर जात राज ठाकरेंची भेट घेतली तर मनसे नेते बाळा नांदगावकर मातोश्रीवर पोहोचले होते उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी। राज ठाकरेंचा निरोप घेऊन त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। तर ठाकरे बंधूंच्या युतीची ही घोषणा जी आहे ती कधी होणार आहे असा सवाल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विचारला जातोय। मात्र युती उद्याही होऊ शकते असं खासदार संजय राऊतांनी म्हटलं। ठाकरे बंधूंचे दोन्ही पक्ष मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, नाशिक इकडे एकत्र लढणार आहेत। त्यासाठी जागा वाटप अंतिम टप्प्यात आहे असं राऊत म्हणाले। ठाकरे बंधूंची युती वाजत गाजत गुलाल उधळत कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते असंही त्यांनी स्पष्ट केलं। तर मुंबईसह इतर नाशिक, कल्याण, डोंबिवली, ठाणे इकडल्या चर्चा जवळजवळ अंतिम टप्प्यात आल्या, काही ठिकाणी संपलेल्या। तरीही इतक्या मोठ्या महानगरपालिका आहेत, शेवटपर्यंत त्या यादीवर हात फिरवला जातो आणि त्या दृष्टीनं काम चालू आहे। 23 तारखेपासून मला वाटतं अर्ज भरण्याचं सुरुवात आहे। त्याच्या आधी 100% शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा एकत्रितपणे धूमधडाक्यात वाजत गाजत केली जाईल। हे नाटक नाही आहे। तुम्ही जर म्हणत असाल नाटक आहे तर नाटक नाही आहे, हे लक्षात घ्या। हा प्रीतिसंगम नाटक असेल तर ते प्रीतिसंगम नाटक आहे आणि महाराष्ट्राची जनता या प्रीतिसंगमामध्ये सहभागी होईल। फोडा झोडा आणि राज्य करा ही भाजपची नीती आहे। पण या सगळ्यातून आम्ही आता बाहेर येऊन हा प्रीतिसंगमाचा प्रयोग करतो आहोत ना, त्याच्यामुळे त्यांच्या पोटात दुखत आहे। काँग्रेसच्या नेत्यांना मुंबई स्वतंत्रपणे लढायची आहे, मुंबईच्या बाहेर ते एकत्र यायला तयार आहे, मुंबई सोडून। आता त्यांची काही गणितं असतील, पण अमरावती, चंद्रपूर, वर्धा या भागात काँग्रेसला मोठ्या प्रमाणात नगरपालिकात यश मिळालं, पण मुंबईचं राजकारण वेगळं आहे। आम्ही त्यांना वारंवार आवाहन करतो की आपण एकत्र लढलं पाहिजे। जर भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा असेल तर आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे, मतभेद बाजूला ठेवून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।